एकदम अचानक ठरलेली ही ट्रिप होती आणि खूप जास्त म्हणजे मस्त सक्सेसफुल झाली आहे. काल आम्ही अक्कलकोटला गेलो होतो, आज जाणार आहे तुळजापूरला. त्यासाठी सकाळी सकाळी आवरले लवकर आणि आता थोड्याच वेळात निघायचं आहे आम्हाला. इथं आम्ही मागचं धिंगाणा चालू आहे मुलांचा आणि असं आवरून घेतलंय. आता थोड्याच वेळात जायचं आहे आम्हाला, निघायचं आहे म्हणजे. अक्कलकोटचं दर्शन झालं होतं आणि सकाळी सकाळी आम्ही निघालो होतो तुळजापूरला. 7:30 वाजता रूमवरून निघालो होतो आणि 8:15 आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलो पण होतो. असं वाटलं होतं की एवढ्या सकाळी सकाळी गेलो आहे म्हणजे अजिबात गर्दी नसेल आणि तुम्ही गर्दी बघू शकता. ही तर काहीच नाही, पुढलं गेल्यावर आणखीन आहे. मी अगोदर देवीसाठी ओटी घेतली. मी फर्स्ट टाईम आले होते तुळजापूरला, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी मला करायच्या होत्या ज्या करायच्या असतात, जसं की नारळ, फूल, ओटी वगैरे. आणि खूप जास्त गर्दी होती. डायरेक्ट 4थ्या मजल्यावरून त्यांनी लाईन लावली होती आणि जनरली 4थ्या मजल्यावर लाईन नाही लावत, पण त्या दिवशी अमावस्या पण होती त्यामुळे गर्दी पण खूप जास्त होती. 4थ्या मजल्यावरून लाईन तर होतीच होती, पण गाभाऱ्यामध्ये लोक जास्त झाले तर ते 4था मजला 3रा मजल्यामध्ये ब्लॉक आणि 3 मजले खाली उतरून यायचे होते. आणि इशू अजिबात एकही पाऊल चालली नाही. ती तिच्या बाबांच्या कडेवरतीच होती एवढा वेळ. मध्ये मध्ये ब्लॉक केलं ना की असं बराच वेळ 15 ते 20 मिनिटं उभं राहायला लागत होतं आणि एवढा वेळ गेला आमचा. जवळजवळ 2.5 तास गेले होते. 2.5 तासामध्ये ना भरपूर वेळा, पण असं कंटाळा आला नाही उभं राहायला. खूप सारे लोक होते त्याच्यामुळे त्यामुळे काहीच वाटलं नाही. 2.5 तास कशाला टी व्हीवरती देवीची पूजा करताना दाखवत होते. एवढा छान मेकअप करून आले होते आणि माझा अवतार काहीसा असा झालेला होता आणि आम्ही सगळेच म्हणजे एकदम अवतारिक झालो होतो. सकाळ सकाळ एवढा वेळ लाईनमध्ये उभा राहिलो आणि 11:30 वाजता आमचं दर्शन झालं. दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आणि बाहेर पण सगळी गर्दी होती. व्हिडिओ थोडासा लेट पोस्ट करते कारण मला व्हॉइस ओव्हर करायला टाईम घेतला नाही, त्यामुळे आणि सगळीकडे दर्शन घेऊन झालं होतं. आणि बाहेर निघताना मला ह्या बांगड्या भरायच्या होत्या आणि कॉर्पोरेशनवाले तिथले त्या बांगड्यावाल्या बायांना असे तिथं उभा राहू देत नाहीत. ते गेल्यानंतर त्या उभा राहतात आणि मला भरतानाच एक कॉर्पोरेशनवाला आला पण होता, पण ती बोलली की राहू दे आता एवढं गिऱ्हाईक करते आणि मग नंतर भरते. तर मग नंतर बंद करते. आणि मी तसे बांगड्या भरत होते, जे की ती 20 रुपयाला 6 बांगड्या देत होती. आणि मग मी बांगड्या भरून घेतल्या. देवीच्या ठिकाणी खूप जास्त स्वच्छता आहे, कामगार पण तिथं खूप जास्त आहेत आणि खरंच खूप मस्त ॲम्बियन्स होता. मी फर्स्ट टाईम देवीला गेले होते आणि खूप छान अनुभव होता माझा. त्यानंतर आम्ही प्रसाद घेतला आणि मला देवीचा फोटो घ्यायचा होता किंवा मूर्ती घ्यायची होती. तेच मी इथं बघत होते. सुंदर सुंदर मूर्ती होत्या, छोट्या मोठ्या सगळ्या प्रकारच्या होत्या आणि अभी जास्त मोठी नाही आणि जास्त छोटी पण नाही अशा. त्यानंतर इथं वाले हे हत्ती होते. ह्या मोठ्या हत्तींची रेट जास्त होती, काहीतरी 2,500 रुपयाला ते जोडी होता. आता रेट ते जास्त सांगतात, बार्गेनिंग केल्यावरती कमी पण करतात. त्यानंतर मग खूप जास्त दमलो होतं. नाश्ता न करता लाईनीत उभा होतो, डायरेक्ट जेवण केलं. तर असा होता आजचा व्हिडिओ. कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं.